येत्या 1 मे पासून म्हणजेच महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून राज्याच्या परिवहन विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्रातील प्रत्येक रिक्षा आणि टॅक्सी चालकाला मराठी लिहिता आणि वाचता येणं अनिवार्य आहे. एवढंच नाही तर यासाठी आता चालकांच्या परीक्षा सुद्धा घेतल्या जाणार असून ज्यांना मराठी येणार नाही त्यांचा परवाना थेट रद्द करण्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. पण या निर्णयामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. वाहतूक संघटनांनी या निर्णयाला सूडबुद्धीने घेतलेला निर्णय असं म्हटलं आहे. नेमकं काय आहे प्रकरण? आधी पाहूयात मंत्र्यांचं यावर काय म्हणणं आहे. मगर महाराष्ट्र में अगर व्यवसाय करना होगा तो मराठी आनी होगी। 2019 में राज्य शासन ने यह धोरण निश्चित किया है कि जिसे भी महाराष्ट्र में व्यवसाय करना होगा तो उसको मराठी आना होगा, मराठी समझना होगा, मराठी अनिवार्य किया गया है। हम उसकी छानबीन कर रहे हैं। मंत्र्यांनी स्पष्ट केले की हा नियम जुनाच आहे, फक्त आता त्याची अंमलबजावणी तीव्र केली जाते. पण दुसरीकडे मैदानावरची आकडेवारी काही वेगळं सांगते. एकट्या मुंबईत 4.5 लाख आणि संपूर्ण राज्यात 15 लाखांहून अधिक रिक्षा टॅक्सी चालक आहेत. यातील बहुतांश चालक परराज्यातून येऊन इकडे कर्ज काढून आपली वाहनं चालवतात. आता या नियमामुळे लाखो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. टॅक्सी संघटनांच्या मते हा चालकांचा छळ असून भ्रष्टाचाराला वाव देणारा निर्णय आहे. ऐकूयात टॅक्सी असोसिएशनचा यावरचा तीव्र आक्षेप. हम मराठी भाषा का सम्मान करते हैं, मगर ये टैक्सी वालों के लिए अनिवार्य करना जरूरी नहीं है, क्योंकि वो अपना कार्य जो करते हैं बहुत सालों से टैक्सी कारोबार में हैं। वो हर मराठी भाषा को अच्छे से समझते हैं और पैसेंजर को उनकी जगह पर सही ढंग से हमेशा सर्विस अच्छा देते हैं। इसलिए टैक्सी वालों के लिए अनिवार्य करना ठीक नहीं है, इसका हम विरोध करते हैं। एकीकडे मराठीचा अभिमान आणि दुसरीकडे पोटाचा प्रश्न. मनसेसारख्या संघटना म्हणतायत की परवाना देतानाच 15 वर्षे वास्तव्याचा नियम होता, मग तो पाळला का गेला नाही. पण आता प्रश्न असा आहे की गेले अनेक वर्ष जे चालक सेवा देत आहेत त्यांना अचानक अशा प्रकारे टार्गेट करणं किती योग्य आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेत गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे या गोंधळाला नक्की जबाबदार कोण. त्या हातावर पोट असलेल्या टॅक्सी चालकाला, ज्याला भाषेपेक्षा प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवणं जास्त महत्त्वाचं वाटतं, की त्या परिवहन मंत्र्यांना ज्यांनी अचानक कडक नियमांची घोषणा केली, की मग संपूर्ण प्रशासन जबाबदार आहे, ज्यांनी गेली अनेक वर्षे या नियमांकडे डोळेझाक केली आणि आता अचानक कारवाईचा बडगा उगारला आहे. महाराष्ट्र आहे तर मराठी माणसं आणि मराठी भाषा टेकलीच पाहिजे. पण हे करताना सामान्यांच्या चुली विझणार नाहीत याची काळजी प्रशासन घेणार का, की हा निर्णय फक्त कागदावरच मर्यादित राहणार? या प्रश्नाचं उत्तर आता काळच देईल.